शौर्य, संघटन आणि पराक्रम अशा राजस गुणाचे बाळ करून देणाऱ्या युग प्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज आणि प्रतापशाली संभाजी महाराज या दोन छत्रपतींना घडवणाऱ्या विश्ववंद्य आदर्श राजमाता जिजाऊ व शिकागो आर्ट इन्स्टिट्यूट येथे सर्वधर्मीय परिषदेत भाषणाची सुरुवात अमेरिकेतील माझ्या बंधू आणि भगिनींनो अशी करताच जमावाने टाळ्या सलग 2 मिनिटं गजर केला व भारताचं श्रेष्ठत्व सिद्ध करणारे स्वामी विवेकानंद यांची या ठिकाणी आपण जयंती साजरी करत आहोत. नाजूक पाकळी किती सुंदर असतात, रंगीत कळ्या रोज उमलत असतात, नजरेत भरणारी सर्वच असतात, पण हृदयात राहणारी तुमच्यासारखी फारच माणसं कमी असतात. म्हणून अशा या राजमातेला कोट्यावधी वेळा नतमस्तक होऊन विनम्र अभिवादन. महाराष्ट्राच्या मातीत आणि मातीतल्या माणसाच्या मनात आचरणात ज्यांचा स्वाभिमान आणि स्वातंत्र्य पेरलं अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनात ते स्वाभिमान आणि स्वातंत्र्याचं बीज ज्या आईनं पेरलं ती आई म्हणजे मा जिजाऊ साहेब. त्यांना फक्त शिवाच्याच नव्हे तर अवघ्या महाराष्ट्राच्या आई म्हणावं लागेल. म्हणून राष्ट्रमाता आणि राजमाता हे नाव जिजाऊ साहेबांना अगदी शोभते. कारण काही शतकानंतर सुद्धा छत्रपतीचे विचार किती सदैव परिस्थितीला साजेसे वाटतात. सामाजिक समता, मानवी हक्क, स्त्रियांचा हक्क, सर्वांसाठी समान न्याय आणि अनेक मानवी मूल्यांचा आदर करणारे विचार जे छत्रपतीच्या आचरणात होते, आपण म्हणू शकतो या आईनेच त्यांना दिलेले आहे. त्यासाठी वातावरण आणि संस्कार जिजाबाईने शिवरायांना दिले. ह्या सह्याद्रीचा राजा, सह्याद्री सारखा कणखर आणि अंगाई सारखा दयाळू व मायाळू यासारख्या पदराखाली झाला. पुढे छत्रपतीचं बाळ बाळ राज्य धर्मवीर संभाजी महाराज हे त्यांच्या कुशीत आणि संस्कारात वाढले. म्हणून मुद्रा माझा त्या मा जिजाऊला, मुद्रा माझा त्या मा जिजाऊ. आज 12 जानेवारी आहे. आपण राजमाता जिजाऊ यांची जयंती साजर करीत आहोत. सर्वप्रथम सर्वांना राजमाता जिजाऊ यांना माझा मानाचा मुजरा. राजमाता जिजाऊ या थोर तुमचे उपकार कर्म जिजाऊ कधी न फिटणार. थोर तुमचे उपकार कर्म जिजाऊ कधी न फिटणार. राजमाता जिजाऊंना माझा मानाचा मुजरा. सन्माननीय व्यासपीठ वंदनीय गुरुजन घेऊन तलवार हाती छातीला मुघली अहंकार. जिजाऊ तुमच्या नावाचा दाही दिशेत जय जयकार. दाही दिशेत जय जयकार. अध्यक्ष महाशय, पूज्य गुरुजन वर्ग व इथे जमलेल्या माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, आज शेकडो वर्षानंतरही जिजाऊंचे नाव आपल्या ओठांवर आहे. जय जिजाऊ हे शब्द उच्चारताच प्रचंड ऊर्जा आपल्यामध्ये येते. महाराष्ट्राच्या मातीत असा एकही माणूस नसेल की ज्याला जिजाऊविषयी माहीत नसेल. जिजाऊंचे कार्य एवढे अफाट आहे की त्यांच्याविषयी किती सांगितले तर जिजामातेच आज आहे त्यांची जयंती. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय व्यासपीठ व माझे मित्र मैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार. राजमाता जिजाऊ यांचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजाजवळील देऊगाव येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव लखुजी जाधव व आईचे नाव म्हाळसाबाई असे होते. कमिनी कावा तो एकच होता जिजाऊंचा छावा. आज 12 जानेवारी राजमाता जिजाऊ यांची जयंती आपण साजरी करत आहोत. राजमाता जिजाऊंचा जन्म 12 जानेवारी 1500 जिजाबाई शहाजी भोसले असे होते. त्यांचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव लघुजी जाधव व आईचे नाव म्हाळसाबाई असे होते. अभिमान जागवला ज्यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले व ते स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी अविरत प्रयत्न केले अशा राजमाता जिजाऊंची आज जयंती आहे. 12 जानेवारी 1598 साली जिजाऊंचा जन्म झाला. जिजाऊंच्या वडिलांचे नाव लखुजीराव जाधव व त्यांच्या आईचे नाव म्हाळसाबाई असे होते. लहान वयातच जिजाऊंचे लग्न शहाजीराजे भोसले यांच्याशी झाले. जाधव व भोसले या दोन्ही घराण्यातील पराक्रमाची परंपरा जिजाऊंकडे होती. मराठा सरदारांना स्वामी विवेकानंद
हे फक्त एक संन्यासी नव्हते, तर ते भारताच्या आत्मेचे प्रतिनिधी होते. स्वामी विवेकानंद यांचा जन्म 12 जानेवारी 1863 रोजी कोलकाता येथे झाला. त्यांचे मूळ नाव नरेंद्रनाथ दत्ता हे होते. त्यांच्या वडिलांचे नाव विश्वनाथ दत्ता व आईचे नाव भुवनेश्वरी होते. वडील हे वकील तर आई भुवनेश्वरी देवी ह्या एक संस्कारशील आणि धार्मिक स्त्री होत्या. स्वराज्य साकार जिजाई माझी गुणांचा सागर दिला तिने स्वराज्य साकार गुलामीच्या काळात अन्यायी अंधारात जनता जगत होती. मुघलांच्या 18 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राज्य येथे जिजाऊबाईंचा जन्म झाला. जिजाऊबाईंच्या वडिलांचे नाव लखुजीराव जाधव व आईचे नाव माळसाबाई होते. माळसाबाई असे होते. तू लहान असताना माय तुला शेतामध्ये न्यायची आणि तुला ऊन लागू नये म्हणून स्वतःच्या पदराची सावली द्यायची. तू भूक लागल्यावर काय रडायचा, तू भूक लागल्यावर काय रडायचा आणि दूध संपल्यावर तिचं रक्त सुद्धा ओढायचा. रक्त पिऊन पोहोचलास लेका या रक्ताचा तरी ठेव मान, रक्त पिऊन पोहोचलास लेका या रक्ताचा तरी ठेव मान, पवित्र अशा मातेचा करू नको अपमान. आता फक्त एक कर, दारातल्या माईला घरात तेवढा आण, किती दिवस जगणारे एका झाडावरचं पिकलं पान. तू गोड गोड खा पण आईला शेळी भाकर तरी वाढ, तू गोड गोड खा पण आईला शेळी भाकर तरी वाढ. म्हणून मला असे वाटते की मावळे म्हणावे तर फक्त शिवाजी महाराजांचे म्हणावे. मावळा असा असावा. एका मावळ्याच्या युद्धामध्ये दोन्ही हात तुटले आणि तो मावळा झोपडीमध्ये बसलेला होता. शिवाजी महाराजांनी काय आई भवानी जन्म घेतला तिच्या पोटी शिवबानी. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि प्रतापवीर संभाजी महाराज या दोन छत्रपतींना घडवणाऱ्या आदर्श माता राजमाता जिजाऊंना माझा मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा. राजमाता जिजाऊंचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजे या गावी झाला. त्यांच्या वडील